चला आज आपण बघा या कुंडीमध्ये किती कचरा भरलेला आहे। याच्यामध्ये बघा काही थोडं फंगस दिसत आहे, पण हे काही नाही, हे झाडांचं आपण जेव्हा सुकलेलं ग्रीन एकत्र टाकतो तेव्हा असा प्रकार होते पावसाळ्यात। आणि आता बघा याच्यामध्ये भरायला काय घेतलं, हे सुकलेलं पानाचे मिश्रण आहे, भरपूर सुकलेलं पानं आणि थोडीफार माती आहे। हे आपण आता परत थोडीशी एक टाकली, कारण कुंडी खूप खाली गेलेली होती। परत हे खाली जाणार कारण हे कडुलिंबाचे पानं मी भरलेले होते। हा टिकोमा लावते उन्हाळ्यामध्ये, जास्त गरमीमध्ये लावला पण तो परत ग्रो व्हायला लागला होता, पण अचानक सुकायला लागला। अजून मी तर बाहेर काढला नाही, येईल तर येईल, पण तोपर्यंत मी दुसरा इथे लावून घेते। थोडीशी हळद टाकली चिमूटभर, मुळा मुकड्या केल्या। बघा ह्याच कचऱ्यामध्ये मी हे टिकोमा लावत आहे, फक्त त्याच्यावर टिकोमाचं हे प्लांट आपलं ठेवून दिलेलं आहे आणि थोडंसं एप्सम सॉल्ट साईडला टाकलं झाडांना नवीन ग्रोथ येण्यासाठी। आणि तिथं बघा आता परत सुकलेल्या पानांचा सडा जो आहे आपण भरलेला आहे मातीच्या कुंडीमध्ये, माती आणि ते एकत्रित आता ते परत लावूया। काही झाडं बघा खूप सोप्या पद्धतीने मी लावत असते, एखादंच झाड असं खास मातीकडून करून नवीन असलं तर ते लावते, नाहीतर या मातीचा ह्या सुकलेल्या पानांचा रिझल्ट इतका छान मिळते की मी तुम्हाला पुढं व्हिडिओ बनवून दाखवणार आहे त्याच्यावर की मला किती छान रिझल्ट मिळत आहे तर अशा प्रकारे कुंड्या भरल्यामुळे। आणि आता बघा हे झाड लावून घेतलं की याला थोडंसं पाणी देऊन देईल, कारण गरमी खूप होत आहे आणि पावसाचा अजूनही पत्ता नाही, म्हणजे कधी येते तर कधी येतच नाही, अशा पद्धतीने लाव